नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे इयत्ता 8वी विषय गणित संकलित मूल्यमापन 2024-25 मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका। एकूण गणिताचा पेपर 60 गुणांचा असणार आहे। त्यापैकी पहिले 2 प्रश्न हे तोंडीसाठी असणारे 10 गुणांसाठी आणि उर्वरित लिखाणाचा 50 मार्काचा पेपर असणार आहे। त्यामध्ये इथे खाली प्रात्यक्षिक व तोंडीचे प्रश्न दिलेले आहेत। लेखी चाचणी याच्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत। पहिल्यांदा वाचून घ्यायच्या। सर्व प्रश्न दिलेल्या सूचनेप्रमाणे सोडवा। बहुपर्यायी प्रश्नातील अचूक उत्तराचा पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहा। प्रश्न क्रमांक 3, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। हा प्रश्न एकूण 9 गुणांसाठी आहे। त्याच्यामधील प्रश्न असा आहे, 27,53,759 ही संख्या अंकात लिहा। संख्या चौकटीमध्ये लिहिलेली आहे 27,53,759। ब प्रश्न आहे, 68,34,504 चे विस्तारित स्वरूप लिहा। खाली चौकटीमध्ये लिहिले आहे, प्रथमतः 6 लाख प्लस 8 लाख, त्याच्यानंतर 30,000 प्लस 4,000 प्लस 500 आणि लास्ट प्लस 4। क क्वेश्चन आहे, 6,49,337 या संख्येमधील 9 या अंकाची स्थानिक किंमत लिहा। मग शेवटून एकक, दशक, शतक आणि हजार। 9 हा हजार स्थानी असल्यामुळे 9,000 ही त्याची स्थानिक किंमत आहे। ड प्रश्न आहे, क्रिकेट सामन्याच्या पहिल्या कसोटीची 43,936 तिकिटे व दुसऱ्या कसोटीची 57,916 तिकिटे विकली गेली, तर 2 सामन्याचे एकूण किती तिकिटे विकली गेली? खाली उत्तर दिलेले आहे। दोन्ही सामन्यांच्या तिकिटांची बेरीज करून घ्यायची आहे। 43,936 अधिक 57,916, आपलं उत्तर आलेलं आहे 1,01,852 तिकिटे विकली गेली। ई प्रश्न आहे, एक नगरपालिका पाणी पुरवठ्यावरती 12,35,916 रुपये खर्च करते व आरोग्य सेवेवरती 8,42,387 रुपये खर्च करते, तर आरोग्य सेवेवरील खर्चापेक्षा पाणी पुरवठ्यावरील खर्च किती रुपयाने जास्त आहे? मग या ठिकाणी तुम्हाला फरक विचारला आहे, त्याच्यामुळे तुम्ही वजाबाकी करायची आहे। मग 12,35,916 वजा 8,42,387, उत्तर तुमचं येणार आहे 3,93,529। फ प्रश्न आहे, 2,416 गुणिले 732, उत्तर आलेलं आहे 17,68,512। पुढचा ग प्रश्न आहे, 32,760 याला 14ने तुम्हाला भागाकार करायचा आहे। भागाकार केल्यानंतर उत्तर येते 2,340 आणि बाकी येते 0। पुढे प्रश्न क्रमांक 4 आहे, यामध्ये खाली दिलेल्या बहुपदीचा भागाकार करा। भागाकार व बाकी लिहा। पहिला आहे 5m चा 4था घात याने 25 वजा 25m च्या 8 घाताला भागायचे आहे। याचा भागाकार आलेला आहे 5 वजा 5m चा 4था घात आणि बाकी आलेली आहे 0। दुसरा आहे 4m घन अधिक 18m वर्ग अधिक 12m अधिक 3 याला 2m अधिक 1 ने भागाकार करायचा आहे। याचा भागाकार करून दाखवलेला आहे। उत्तर आलेलं आहे 2m चा वर्ग अधिक 8m अधिक 1 आणि याची बाकी उरलेली आहे 2। प्रश्न क्रमांक 5, खाली दिलेली उदाहरणे सोडवा। ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर आहे आणि जीवा MP ही 48 सेंटीमीटर आहे, तर जीवा MPचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर काढा। वर्तुळ केंद्रावरून MP या जीवेवरती लंब टाकल्यामुळे त्याचे समान 2 भाग होतात, त्यामुळे 48 सेंटीमीटरची जीवा 24 आणि 24 सेंटीमीटरमध्ये विभागली जाते। शिवाय लंब टाकल्यामुळे हा जो ONP हा जो त्रिकोण आहे काटकोन त्रिकोण होतो। त्यामुळे पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू, कर्ण 25 वर्ग, एक बाजू 24चा वर्ग अधिक दुसरी बाजू आपल्याला काढायची आहे। मग आपण दुसरी बाजू बरोबर 25चा वर्ग, 24 पलीकडे गेले डाव्या बाजूला, त्यामुळे वजा 24 वर्ग झाले।
25चा वर्ग 625 वजा 576 हा 24चा वर्ग. वजाबाकी केल्यानंतर उत्तर आले 49. दुसरी बाजू वर्ग बरोबर 49. दोन्ही बाजूंचे वर्गमूळ काढून घेऊया. दुसरी बाजू 49चे वर्गमूळ 7 सेंटीमीटर येईल. त्यामुळे जीवा MP चे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर हे 7 सेंटीमीटर असेल. ब प्रश्न. M केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB व जीवा CD या एकमेकींना केंद्रबिंदूमध्ये छेदतात. तर एकरूप कंसाच्या दोन्ही जोड्यांची नावे काढा. इथे जीवा AB व CD या केंद्रबिंदूतून जात असल्यामुळे याच्यामुळे तयार झालेले कंस हे अर्धवर्तुळ कंस असणार आहेत. कंस ADB एकरूप कंस BCA, कंस ADB एकरूप कंस ACB, याशिवाय कंस AD एकरूप कंस CB, कंस AC एकरूप कंस DB. प्रश्न क्रमांक 6. बहुपर्यायी प्रश्नात दिलेल्या रिकाम्या जागी अचूक उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक दिलेल्या चौकटीत लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी 3 प्रश्न विचारले. प्रश्न क्रमांक 8. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. एकूण 6 गुणांसाठी आहे. अ. पुढील जोडीतील त्रिकोणात एकरूप घटक सारख्या खुणांनी दर्शवले आहेत ते लिहा. हे दोन त्रिकोण त्रिकोणाच्या कोणत्या एकास एक संगतीनुसार व कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत ते लिहा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे रेख GH हा सामायिक आहे. बाजू GK एकरूप बाजू GM, कोन GHM एकरूप कोन GHK कारण ते दोन्ही 90 अंशाचे आहेत. GHM एकास एक संगतीनुसार GHK आणि कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. ब. पुढील जोडीतील एकरूप त्रिकोणात एकरूप घटक सारख्या गुणांनी दर्शवलेले आहेत. दर्शवलेले खुणा सोडून उरलेले एकरूप घटक आपल्याला लिहायचे आहेत. बाजू AP एकरूप बाजू PB, बाजू DP एकरूप बाजू PC, कोन APO एकरूप कोन CPB. प्रश्न क्रमांक 9. खाली दिलेली उदाहरणे सोडवा. यामध्ये एका वसाहतीमध्ये कुटुंबात असणाऱ्या मतदारांची संख्या दिली आहे. त्यावरून आपल्याला वारंवारता सारणी तयार करायची आहे. वारंवारता सारणीनुसार त्यांनी टेबल तयार करून दिलेलं आहे. याच्यामध्ये मतदारांची संख्या, ताळ्याच्या खुणा व वारंवारता लिहायची आहे. इथे ते सर्व दाखवलेले आहे. ब. दिलेल्या माहितीचा मध्य काढण्यासाठी सारणी पूर्ण करा. 3 मार्कांसाठी. प्राप्तांक, वारंवारता आणि प्राप्तांक आणि वारंवारचा गुणाकार हा पुढच्या रकान्यामध्ये लिहायचा आहे. प्राप्तांक 20, वारंवारता 5 या दोघांचा गुणाकार 100. 30 गुणिले 2 60. प्राप्तांक 40, वारंवारता 3 यांचा गुणाकार 120. प्राप्तांक 50, वारंवारता 4 200. प्राप्तांक 60, वारंवारता 6 360. आता वारंवारतेची बेरीज 20 आलेली आहे व दोघांच्या गुणाकाराची बेरीज 840 आलेली. मध्य बरोबर x FI डिवायडेड बाय n. 840 भागिले 20 उत्तर आहे 42. प्रश्न क्रमांक 10. खाली दिलेली उदाहरणे सोडवा 4 गुणांसाठी. त्यामधील एका रकमेची दर साल दर शेकडा 10 दराने 3 वर्षांची चक्रवाढ व्याजाने रास 13,310 होते. तर ती रक्कम काढा. आपल्याला रक्कम म्हणजे P काढायचं आहे. रास याचं सूत्र वापरूया. A बरोबर P कंसामध्ये 1 अधिक R/100 n. कंसामध्ये किमती टाकून ते सोडवले असता Pची किंमत 10,000 येते. म्हणजेच ती रक्कम 10,000 आहे. ब. आज एका गाडीची किंमत 8 लाख आहे. गाडीच्या या किमतीत दरवर्षी 2% घट होते. तर 2 वर्षात गाडीची किंमत किती असेल? आता घट होते मग रासच्या सूत्रामध्ये थोडा बदल होईल. A बरोबर P कंसामध्ये 1 वजा R/100 आणि कंसाचा n घात. मग किमती टाकताना प्लसच्या ऐवजी आपल्याला काय करायचं आहे? वजा लिहायचं आहे. गाडीची किंमत 2 वर्षानंतर 7,68,320 इतकी होईल आणि घट काढायची असल्यास 8 लाखामधून ही किंमत वजा केल्यास 31,680 एवढी घट झालेली आहे. प्रश्न क्रमांक 11. खालील दिलेली उदाहरणे सोडवा. एका इष्टकाची ती आकाराच्या लाकडी खोक्याची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 40 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर आहेत. तर त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. आपण सूत्र मांडून घेऊया. इष्टिकाची तिचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2
कंसामध्ये एल गुणिले बी अधिक बी गुणिले एच अधिक एल गुणिले एच. या कंसातमधल्या सूत्रामध्ये किमती टाकल्या असता 2 कंसामध्ये 40 गुणिले 30 अधिक 30 गुणिले 25 अधिक 25 गुणिले 40. याचे उत्तर काढले असता 5900 चौरस सेंटीमीटर इतके उत्तर येते. ब. एका लंब वृत्तचिती आकाराच्या डब्याचे घनफळ 440 घन सेंटीमीटर असून उंची 11 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या तळाचे क्षेत्रफळ काढा. वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर वर्ग एच. घनफळ आहे 440 बरोबर पाय आर वर्ग गुणिले 11. 440 बरोबर पाय आर वर्ग गुणिले 11. पाय आर वर्गची किंमत काढायची 440 भागिले 11. मग आपले उत्तर आले 40 सेंटीमीटर. प्रश्न क्रमांक 12. स्तंभलेखाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. एकूण 4 गुणांसाठी 4 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, क तुकडीमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? तर एकूण किती विद्यार्थी आहेत क तुकडीमध्ये? 50. ब तुकडीमध्ये मुलींची संख्या किती आहे? तर ब तुकडीतील मुलींची संख्या आहे 30. का मुली रंगवलेल्या ह्याच्यामध्ये दाखवलेले आहेत व मुले प्लेन दाखवलेली आहेत, त्याच्यावरून आपण लक्षात घ्यावे. कोणत्या तुकड्यामध्ये मुलांची संख्या मुलींच्या संख्येपेक्षा जास्त आहे? उत्तर आहे अ तुकडीमध्ये. कोणत्या तुकडीमध्ये एकूण विद्यार्थी संख्या सर्वात जास्त आहे? तर याचे हे उत्तर आहे तुकडी अ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा.